प्रेमळ भक्तांनो, आत्ताच बाळूमामांच्या चरणी ही प्रार्थना करा. हे गुरु माऊली, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून मी नम्र भावाने नक्कीच मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगो किंवा 100 वर्ष, ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर कायमस्वरूपी तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी थकू नये. हे गुरु माऊली, प्रेमळ दृष्टी द्या. सहकार्य करणारे मला हात द्या. सन्मान मार्गावर चालणारे पाय द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्यासाठी ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे हे प्रेमळ आम्हाला तुम्ही मन द्या. प्रिय भक्तांनो, अशी प्रार्थना तुम्ही नक्कीच मामांच्या चरणी करा. असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, बाळूमामा आम्ही तुमचं बाळ आहो. नक्कीच तुम्ही असे टाईप करा. प्रसंग कोणताही असो, प्रसंग सुखाचा असो किंवा प्रसंग दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी तुम्ही बाळूमामांना व बाळूमामांच्या सेवेला अजिबात सोडू नका. भले ही सेवा केल्याने तुमचे लगेच सर्व काही चांगले होणार नाही, पण एवढी गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगू शकतो, हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा हे गुरु माऊली कधी होऊ देणार नाहीत. म्हणून प्रेमळ भक्तांनो, किती विपरीत परिस्थिती, किती वाईट असली तरी तुम्ही बाळूमामांचे नाम घ्या आणि त्यांचे नाम कायमस्वरूपी निस्वार्थ मनाने घ्या. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. आणि आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. नक्कीच असे निस्वार्थ मनाने टाईप करा, जेणेकरून तुम्हाला मामांचे आशीर्वाद प्राप्त होतील. आपली चांगली वेळ जगाला सांगतो ही नक्कीच की आपण काय आहो, परंतु आपली वाईट वेळ सांगते जग काय आहे. ही नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक वेळ असते आणि ती वेळ प्रत्येक माणसाला काही ना काही सांगून जाते. बरं, नक्कीच हे खरं आहे. जर तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी गोष्टी अवघड वाटत असतील तर तुम्ही सर्व गोष्टी या गुरुमाऊलींच्या चरणी सोडा. बाळूमामा सांगतात, किती वाईट दिवस जरी असले तरी येणारी काळ तुझ्यासाठी सुखाचे नक्कीच असणार आहे. तू संयम ठेव आणि आमची भक्ती निस्वार्थ मनाने कर, कारण वाईट तू नसून तुझी वेळ आहे. ही गोष्ट नक्कीच गीतेमध्ये लिहिलेली आहे. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच प्रत्यक्ष आपल्या जीवनातील सर्वात मोठी सन्मान आणि कमाई असते. ही गोष्ट नक्कीच तुम्हालाही लक्षात ठेवायचे. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत तुम्ही पुढे चालत राहा. मार्ग सोपा होणार नाही जोपर्यंत तुम्ही पुढे चालणार नाही, म्हणून चालत राहा. प्रत्येक मार्ग तुम्हाला सापडत जातील. जर तुम्ही प्रत्येकजण विचार करत राहाल की आपल्या जीवनाचे कसे होईल, आपण पुढे जाऊ की मागे जाऊ. आता सध्या तर आपल्या जीवनामध्ये भरपूर दुःख येत आहेत, म्हणजे आता येणाऱ्या काळात आपलं अस्तित्व संपेल असे अजिबात नसते. प्रेमळ भक्तांनो, घड्याळ बंद ठेवल्याने घड्याळ ज्या पद्धतीने थांबते त्याच पद्धतीने वेळ नाही. तसे खोटं लपवल्याने खोटे कधीही लपत नसते. ही सत्य गोष्ट आहे. म्हणून सत्याच्या तुम्ही पाठीशी राहा, कारण सत्याच्या पाठीशी भगवंत नेहमी असतात. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते. आज जरी वाईट दिवस असले तरी येणारा काळ नक्कीच सुखाचा असणार आहे. फक्त विश्वास ठेव तू आमच्यावरती. जी गोष्ट तुझ्या मनात आहे तीच गोष्ट आम्ही तुझ्या पदरी देऊ. ही गोष्ट देखील तितक्याच पद्धतीने खरी आहे. प्रेमळ भक्तांनो आणि मित्रांनो, हा बाळूमामांचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. आणि तुम्हालाही बाळूमामांचे संदेश आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एक गोष्ट नक्कीच प्रत्येक भक्तांना लक्षात ठेवायची आहे. या सध्याच्या युगामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येकजण भगवंतांची भक्ती ही दुःख आल्यानंतरच करतात. म्हणजे नाम घेतात भगवंतांचे. दुःख आल्यानंतर सुख आल्यानंतर मात्र भगवंतांना कधी याद करत नाहीत. हे चुकीचं आहे.
लक्षात घ्या, भगवंत ज्या हाताने आपल्याला देतो त्या हाताने तो घेऊही शकतो, हे नक्कीच खरे. म्हणून लक्षात घ्या, ज्याच्या मर्जीने झाडाचे पाणी हळत नाही त्याच्या नक्कीच मर्जीने तुमच्या जीवनात चांगले होणारही नाही. तुम्ही चांगले कर्म करा आणि नेहमी एकनिष्ठ राहा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला साधा काटाही टोचू देणार नाहीत, ही गोष्ट आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो. नक्कीच बाळूमामांचे अधिष्ठान हे भाग्याने लाभते आहे. त्यांचे पवित्र जपणे हे शिष्याचे कर्तव्य आहे. नक्कीच तुम्हा आणि आम्हा प्रत्येकाला लक्षात ठेवायचे प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हीही नक्कीच बाळूमामांची सेवा करत असाल किंवा भक्ती करत असाल तर हे तुमचे भाग्य आणि आमचेही भाग्य आहे. कारण एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे, जन्मोजन्मीचे तृणानुबंधन असल्याशिवाय बाळूमामा कोणाच्याच आयुष्यात येत नसतात. म्हणजे तुम्हीही नक्कीच मागील काही नक्कीच जन्माचे तुमचे पुण्य असेल किंवा या जन्माचे पुण्य असेल जेणेकरून हे गुरुमाऊली तुमच्या जीवनात आलेले आहेत. म्हणून नक्कीच तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करा, निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नाम घ्या. हे तुमच्यासाठी उत्तम गोष्ट. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, ते म्हणजे प्रयत्नाला भरपूर किंमत असते बरं. परमेश्वर पाहत असतो की याला आम्ही इतकं काही दिलेलं आहे, आम्ही याला इतकं दिलेलं आहे, तर आता याच्याकडून आम्ही घेऊनही पाहतो, बघू हा ह्याच्याकडले प्रत्येक गोष्टी संपल्यानंतर हा कशा पद्धतीचे वर्तन नक्कीच करतो. याच पद्धतीनेच असतं प्रेमळ भक्तांनो. भगवंत तुम्हाला भरपूर काही भगवंतांनी दिलेले असेल आणि तोच भगवंत जर तुमच्याकडले प्रत्येक गोष्ट घेत असतील तर अजिबात तुम्ही घाबरू नका. ते तुमची परीक्षा घेत आहेत, ते तुम्हाला तपासून पाहत आहेत की तुम्ही नक्कीच त्या गोष्टीसाठी बनलेला आहात ज्याची भगवंतांनी तुमच्यासाठी मोठी योजना बनवलेली आहे. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. जिंकल्यावर गोळा होणारी आपली कधीच नसतात बरं. मग मात्र जिंकण्या अगोदर खडतर प्रवासासोबत जी होती ते मात्र आपले असतात. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे. कधी कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चगळून खातो. असंच आयुष्यामध्ये असतं. आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि नक्कीच चांगल्या क्षणांचा आनंद तुम्ही मनापासून घ्या. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, तुम्ही गरीब घरात जन्माला आलेला आहात, यामध्ये तुमचा थोडाही दोष नाही. ही गोष्ट तुम्ही आत्ताच मनामध्ये फिट करा. कारण गरीब घरामध्ये जन्म घेणे हे तुमचा दोष नसून उलट तुमचं भाग्य आहे. परमेश्वरांनी तुम्हाला मोठी संधी दिलेली आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. त्यामुळे उठा आणि आत्ताच प्रयत्न करायला लागा. हे परमेश्वर कायमस्वरूपी आपण प्रत्येकाच्या पाठीशी आहेत. ही गोष्ट देखील तितकीच खरे. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल, जो आजच्या परिस्थितीशी तोंड देईल आणि प्रत्येक दुःखाचा सामना करेल, त्याला उद्याचे यश अनुभवायला नक्कीच मिळेल. कारण परमेश्वर त्याला फळ त्याचे नक्कीच चांगल्या कर्माचे व त्याच्या प्रामाणिक प्रयत्नाचे नक्कीच देतील. हे तितकंच खरे. कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे. कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची कधीच नसते. म्हणून प्रेमळ भक्ता, आम्ही तुला सांगतोय, जर एखादा व्यक्ती पूर्णपणे वाईट परिस्थितीमध्ये असेल तर तू त्याला सल्ला अजिबात देऊ नको. तर जी त्याची वाईट परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने नक्कीच त्याला मदत करायचे हे तू बघ. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. आणि ही गोष्ट देखील तितकीच खरे. जी गोष्ट तुम्ही सध्या या कलियुगामध्ये नक्कीच करत आहात ती गोष्ट तुमच्याकडे परत नक्कीच येते. चांगली गोष्ट कराल तर चांगले तुमचे नक्कीच होईल आणि वाईट कराल तर त्यापेक्षा जास्त तुमचे वाईट होईल. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं नक्कीच असते. जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी नेहमी तुझ्या सोबतच असतो. फक्त आम्ही पाहत असतो की तू कशा पद्धतीचा बनलेला आहेस. नक्कीच लक्षात घ्या, ह्या गुरुमाऊलींना ज्यांना सामोरे गेल्याने प्रत्येक दुःखातून मुक्ती होते. जगणं तर सहजतेच. आपण नक्कीच गुरुमाऊलींशी सोबत असल्याने मृत्यूची सुटका होते. ही गोष्ट तितकीच खरी आणि सत्यही आहे. जगण्याला धार आहे, जीवनाला आधार आहे. जेव्हा
नक्कीच बाळूमामा आपण प्रत्येक भक्तांच्या सोबत आहेत, तेव्हा कशाचा भार आहे आपल्या पाठीवरती. गुरु माऊली आहेत आपल्या सोबती. स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही काही साध्य करण्यास सक्षम आहात. नक्कीच तुमच्या पाठीशी हे गुरु माऊली असताना अशक्य नक्कीच प्रत्येक गोष्टी शक्य करून टाकतील. हे तितकंच खरे. प्रत्येक गोष्टीची ही एक वेळ निश्चिंत आहे बरं का. ठिकाण निश्चिंत आहे. तुम्ही कोठे जात नाही तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नेले जाते. खेळ तुमचा अजिबात नसतो, तर खेळ या ब्रह्मांड नायकांचा असतो. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात घ्यायची आहे. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आज जरी तुमचे दिवस वाईट असले तरी येणाऱ्या काळात मात्र तुमचे जे दिवस चांगले येणार आहेत ते दिवस तुमचेच आहेत. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने तेव्हा मात्र भगवंतांची भक्ती करा आणि गर्व आणि अहंकार यांना तुमच्या जीवनामध्ये कधीच येऊ देऊ नका. कारण नक्कीच तुम्हाला एक मोठे शिखर पोहोचण्यासाठी, त्याच्या टोकावरती जाण्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागतात. भरपूर त्यासाठी मोठ्या मोठ्या योजना कराव्या लागतात. पण त्यावरती नक्कीच गेल्यावरती खाली पडायला मात्र तुमचा एक स्वार्थच नक्कीच पूर्णपणे पुरेसा आहे. म्हणून स्वार्थ न करता तू कायमस्वरूपी प्रेमळ भक्ता चांगल्या मनाने चांगले कर्म कर आणि माझी भक्ती कर. तुझं नक्कीच आम्ही काहीच वाईट होऊ देणार नाही. हे तितकंच खरे. प्रेमळ भक्तांनो, कर्म प्रत्येकांचे असतात. ते वाईट असो किंवा चांगले असो, प्रत्येक व्यक्तीने वाईट कर्मही केलेले असतात आणि चांगले कर्मही प्रत्येकाने केलेले असतात. फरक इतकाच असतो की कोणी कशा पद्धतीचे कर्म केलेले आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचे मन दुखवून तुम्ही कमवत असाल तर हे तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चुकीची गोष्ट आहे. आणि याच ठिकाणी जर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला प्रोत्साहन देत आहात आणि त्याच्या जीवनामध्ये भरपूर काही त्याला सांगत आहात आणि याच पुढे गेलं तर नक्कीच तुम्हाला समजून येईल की तुम्ही त्याला भरपूर प्रमाणात आधार देत आहात आणि नक्कीच हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रिय भक्ता, कायमस्वरूपी तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुला जर जीवनामध्ये पुढे जायचंच असेल तर तुझा तू गर्व सोड. हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट नक्कीच आहे. ज्या ठिकाणी न मागता सर्व काही मिळतं ते म्हणजे बाळूमामांचे दरबार आहे. ते म्हणजे आदमापूरचे दरबार. नक्कीच बाळूमामा प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात. फक्त आणि फक्त वेळ देखील यावी लागते. ही गोष्ट तितकीच खरी आहे. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ निश्चिंत असते बरं. म्हणजे लक्षात घ्या, जर तुमच्या जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट घडणार असेल तर ती चांगली गोष्ट घडण्यासाठी एक नक्कीच ठराविक वेळ असते आणि ती वेळ आल्यानंतर तुमचे अस्तित्व अख्ख्या जगाला आपोआप दिसू लागते. म्हणून तुम्ही संयम ठेवा आणि तुम्ही चांगले कर्म करत चला. कारण तुमची वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टी आपोआप प्रत्येकाला दिसतील. हे तितकंच खरे. ध्येय साध्य करणं किती कठीण आणि अवघड जरी असलं, पण जर आत्मविश्वास तुम्हाला स्वतःमध्ये असेल तर अशक्य असे काहीच नाही. सर्व शक्य. आयुष्यात जे घडले आणि जे घडणार आहे ते चांगल्यासाठीच घडतं. जर तुमचे कर्म चांगले असतील. शोधावेला भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मातच गरिबी येते ही बरं कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही एक पद्धतीची प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणं हे मात्र सद्गुरूंची शिकवण आहे. आणि ही बाळूमामांची शिकवण आम्हा प्रत्येक भक्तांना नक्कीच या गुरुमाऊलींनी दिलेली आहे. रॉयल एंट्री त्याच्याच हृदयात करा जिथं तुमचा दर्जा आकाशा इतका उंच असेल. म्हणजे लक्षात घ्या, रॉयल एंट्री जर तुम्हाला करायचीच असेल तर नक्कीच कुणाच्या तरी चांगल्या हृदयात करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बस एवढं तुम्ही प्रामाणिक राहा. नक्कीच परमेश्वर तुमच्या प्रत्येक काळी सोबत असतील. न मागता दिलेली गोष्ट प्रत्यक्ष आम्हाला भगवंतांनी. याचमुळे आम्ही आहोत प्रेमी बाळूमामांचे. बाळूमामा सांगतात, प्रत्येक गोष्ट बदलत असते. मग ती वेळ असो किंवा एखाद्याचं मन असो, प्रत्येक गोष्टी बदलत असतात आणि प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी कधीच नसतात. दुःख आहे म्हटल्यानंतर पुढील चलत गेल्यानंतर पुढील काळात सुख देखील येणार. आज सुख आहे म्हटल्यानंतर
पुढल्या पावलावरती म्हणजे पुढे गेल्यानंतर दुःख नक्कीच तुमच्या जीवनात येणार, ही गोष्ट तर अटळ आहे. म्हणजे सुख दुःखाचा फेरा याला जीवन म्हणतात, ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात घेतली पाहिजे. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर तू घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. चांगल्या विचारांची आणि चांगल्या कृत्यांची देवाणघेवाण करणाऱ्याला नक्कीच करणाऱ्या नागरिकांचा समाज हा आदर्श समाज गणला जातो, हे देखील तितकंच खरे. माणूस कितीही महत्त्वाकांक्षी जरी असला तरी त्याला परिस्थिती समोर नेहमी झुकावं लागतं, हे अटल सत्य नक्कीच आहे. प्रेमळ भक्तांनो, कोणाच्या मागे तुम्ही धावू नका. तुमची किंमत त्यामुळे कमी होईल, कारण ज्याला नक्कीच तुम्ही जास्त महत्त्व देता त्याच्या नजरेत किंमत मात्र तुमची त्यावेळी शून्य राहील, हे तितकंच खरे. पाप निसंदेह वाईट आहे, परंतु पुण्याचा अहंकार त्यातून ही वाईट आहे, ही देखील गोष्ट नक्कीच हे गुरुमाऊली आपण प्रत्येकाला सांगत असतात. ज्याला उगम नव्हता, ज्याला अंत नाही, नक्कीच असे देव म्हणजे भगवंत आहेत. नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला समाधान राहिले पाहिजे, कारण जी गोष्ट सध्या तुमच्याकडे आहे तीच गोष्ट एखाद्याचं स्वप्न देखील आहे, ही तुम्ही कधी विसरू नका. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा फक्त आणि फक्त श्री संत बाळूमामांच्या नक्कीच चरणी असेल, ही गोष्ट नक्कीच आम्ही पक्की सांगू शकतो. जगात करोडो लोक आहेत, करोडो लोकसंख्या आहे, पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण भगवंत तुमच्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा करत आहे, जी करोड लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःची किंमत करा. तुम्ही खूप मौल्यवान आहात आणि तुम्ही खूप भरपूर प्रमाणात चांगला आहात, ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या मनाला सांगत चला. सगळं टाळणं माणसाच्या हाती कधीच नसतं बरं, पण संकटांचा सामना करणं हे प्रत्येक माणसाच्या हातात असतं. म्हणून लक्षात घ्या, अडचणी जर तुम्हाला वाटत असतील की तुमच्याच आयुष्यात आहेत तर तुमची नक्कीच कल्पना चुकीची आहे. प्रत्येक माणूस अडचणी सांगत नसतो. कोणी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी सांगतो, तर कोणी आपल्या आयुष्यातील एकही गोष्ट इतरांना सांगत नसतो. यामधील फरक प्रेमळ भक्ता तू लक्षात ठेव. कितीही जीवनामध्ये अडचणी जरी आल्या नक्कीच तू कोणाला सांगू नको, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळे दुःख असतेच आणि तुझे दुःख ऐकण्यासाठी कुणाकडे वेळही नाही. जर दुःख सांगायचेच असतील तर नक्कीच भगवंतांच्या चरणी सांगा, ते प्रत्येक गोष्ट चांगल्या करतील, हे नक्कीच आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. सगळं टाळणं माणसाच्या नक्कीच हातात कधीच नसतं, हे तितकंच खरे. सुई दोरा हरवला नाही, पण हल्ली तो कोणी मागती नाही, कारण आजकाल फाटलेली नाती व तुटलेले मन शिवायची नक्कीच गरज कोणालाही वाटत नाही, हे नक्कीच सत्य. नक्कीच हे गुरुमाऊली सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुझं काही वाईट होणार नाही, कारण तुझा करता आणि करविता आम्ही आहोत आणि आम्ही कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी आहो, ही गोष्ट कधी तू विसरू नको. प्रेमळ भक्तांनो, ज्या पद्धतीने पेढा गोड असतो, तो पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने आपण खाल्ला तरी तो पेढा आपल्याला गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कोठेही आपण गेले तरी नक्कीच ते नामस्मरण केलेले भगवंतांकडे पोहोचतच असते, ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात नक्कीच ठेवायची असते. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते तुमचे विचार असतात बरं, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती ही तुमच्या विचारात आहे, ही गोष्ट देखील नक्कीच तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची असते. नक्कीच हे खरे, अशा नाही विश्वास आहे की नक्कीच बाळूमामा मला नेहमीच साथ देणार, ही गोष्ट नक्कीच खरे. जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर अजिबात निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळ असतात त्या झाडावर लोक दगड मारत असतात, ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते, हे देखील नक्कीच तितक्या पद्धतीने नक्कीच खरे. प्रेमळ भक्तांनो, नक्कीच विचार आचरण ही घराची आखणी आहे. प्रेम घराचा पाया असतो. थोर माणसे घराच्या भिंती असतात. सुख हे घराचे छत आहे.
माणुसकी घराची तिजोरी आहे, गोड शब्द घरातील धन दौलत आहे आणि शांतता ही घरातील एक पद्धतीची लक्ष्मी आहे. आत्मविश्वास हे घराचे देवस्थान आहे. पैसा हा घराचा पाहुणा आहे व गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे आणि अहंकार हा मात्र घराचा विनाश आहे. कोणतीही कारण असो, रागावू नको, चिडू नको, मोठ्याने बोलू नको, मन शांत ठेव आणि तू चांगले विचार कर. नंतर तू त्याची अंमलबजावणी कर. त्रास फक्त तुलाच, सुख फक्त तुलाच, मन शांतीसुद्धा तुलाच. प्रत्येक गोष्टी तुम्हालाच आहेत. म्हणून लक्षात घ्या, नक्कीच प्रत्येक माणसाला जीवनामध्ये नक्कीच प्रश्न पडत असतो. आपण मेल्यानंतर, आपला अंत झाल्यानंतर हे जग नक्कीच थांबेल. आपल्या घराचा प्रत्येक क्षण थांबेल आणि प्रत्येकजण दुःखी होईल. तर तुमची विचारसरणी चुकीची आहे. सर्वस्व तुमचं संपलेलं आहे. जगाचे कधी सर्वस्व संपले नाही. म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही आनंदाने जगा. यानंतर पुढे आम्ही तुम्हाला काही सांगू शकणार नाही. हे देखील तितकंच खरे. म्हणजे प्रेमळ भक्ता, तू कायमस्वरूपी जीवनामध्ये त्यांनाच महत्त्व दे जे तुला महत्त्व देतात आणि जे तुला महत्त्व देत नाहीत त्यांचा विचारही करू नको. कारण जर तू त्यांचा विचार आत्ता करत असतील तर ते तुझ्या नावाने नक्कीच एक भाकरी आगाऊ खाऊन नक्कीच निवांत राहत असतील. हे तितकंच खरे प्रेमळ भक्तांनो. म्हणून तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी सर्व अशक्य गोष्टी तुम्हाला वाटतील त्या गोष्टी हे गुरुमाऊली एका क्षणामध्ये शक्य करतील. फक्त निस्वार्थ मनाने मात्र तुम्हाला त्यांची भक्ती नक्कीच करायची आहे. हे तितकंच खरे आणि तितकंच सत्य. नक्कीच बाळूमामांचे हे प्रेरणादायी आणि गोड संदेश तुम्ही प्रत्येक भक्तांकडे आत्ता शेअर करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे पुण्य लाभेल. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी असतात, पण नक्कीच गुरुमाऊलींनी सांगितलेले प्रत्येक शब्द हे नक्कीच आपल्यासाठी नक्कीच भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे. ही देखील तितकंच खरे. माणसाचे अर्थामध्ये 2 गुरु असतात बरं. एक गुरु नक्कीच आहे अनुभव आणि दुसरा गुरु असे आहे कर्म. कर्म हे लढायला शिकवत असतो आणि अनुभव हा प्रत्येकाला जिंकायला शिकवत असतो. हे देखील तितकंच खरे आणि तितकंच सत्य. प्रेमळ भक्ता, तुझ्यासोबत काय काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा उद्या तुला काय घडवायचं आहे तू याचा विचार कर. नक्कीच असे तू विचार केल्यानंतर एका क्षणात तुझं आयुष्य बदलून जाईल. ही गोष्ट नक्कीच तुला पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे. प्रेमळ भक्तांनो, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची भरपूर प्रमाणात किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस वाईट काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा काळांतराने म्हातारा होतो. एखादं बलाढ्य शरीर एक दिवस मात्र गळून पडते. पदसुद्धा काळांतराने एक दिवस नक्कीच निघून जातं. परंतु एक चांगला माणूस हा नेहमी चांगलाच असतो. हे अंतिम सत्य आहे. पण हे अंतिम सत्य तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी न ऐकायला मिळता फक्त आणि फक्त बाळूमामांच्या संदेशामध्येच ऐकायला मिळेल. हे देखील तितकंच नक्कीच सत्य आहे. नक्कीच लवकर जाग येणं हे कधीही आपल्यासाठी फायद्याचं आहे बरं. मग ती जाग झोपेतून असो किंवा अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमाजातून असो. हे नक्कीच खरे. जीवनात कष्ट गेल्याने बुद्धी आपली चांगली राहते. नेहमी सत्य बोलल्याने आणि मन चांगले राहते. हे अंतिम सत्य नक्कीच आहे. माणसाने आयुष्य जगताना मिठासारखं जगावं, महाग नसावं पण भरपूर प्रमाणात महत्त्वाचं असावं. हे देखील तितकंच खरे. प्रेमळ भक्तांनो, नक्कीच तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच बाळूमामांवरती विश्वास ठेवायचा आहे. जीवन दिले तुम्ही, सांभाळणारी तुम्हीच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणारी तुम्हीच. हे गुरुमाऊली, नक्कीच आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतो. नक्कीच लक्षात ठेवा आणि विश्वासही ठेवा. बाळूमामांची सेवा कधीच वाया जात नसते. योग्य वेळी योग्य ठिकाणी नक्कीच बाळूमामा आपल्या सेवेचे फळ आपल्याला नक्कीच देत असतात. हे देखील कळण्यासाठी आपल्याला त्यांच्या प्रत्यक्ष भक्तीत राहावे लागते. हे अंतिम सत्य. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपण प्रत्येकाच्या डोक्यावर असावा.
म्हणजे किती वाईट काळ आला, किती वाईट परिस्थिती असली तरी नक्कीच आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये नक्कीच प्रत्येक दुःखांना सामोरं जाण्याचे बळ आपल्याला हे गुरुमाऊली नक्कीच देतील. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कधीच कामी येत नसतो बरं, तर माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. ही गोष्ट तुम्ही मनामध्ये फिट करा. नक्कीच हे गुरुमाऊली सांगतात, तू जेवढं गमावलं आहेस ना त्यापेक्षा जास्त निश्चिंत स्वरूपात तुला मिळणार. फक्त संयम ठेव. तुझे दिवस चांगले नक्कीच येतील आणि योग्य पद्धतीने येतील. एवढं मात्र कायमस्वरूपी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. प्रेमळ भक्तांनो, असं पाहायला गेलं तर चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने चालण्यासाठी व जाण्यासाठी आपण स्वतःला चालावे लागते. हे अंतिम सत्य असते. म्हणून लक्षात ठेवा, भगवंत आपल्याला नक्कीच यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतात, पण त्या रस्त्यावरती चालायला मात्र आपण स्वतःला लागावं लागतं. हे अंतिम सत्य प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे आणि कायमस्वरूपी प्रत्येकाला भगवंतांचे नामस्मरण करायचं आहे. पूर्ण संदेश ऐकला असाल तर धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन भक्तिमय, गोड, प्रेरणादायी आणि आशीर्वादी बाळूमामांच्या संदेशाद्वारे. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.